नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या मालिकेतील आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी सैनिक जे शस्त्र वापरत असतात त्या शस्त्रांवरून जी आडनावं पडलेली आहेत ती आडनावं कोणती आहेत, ज्यांना आपण नाव दिलेलं आहे सैनिकी मराठी आडनावे. म्हणजे सैनिक जी शस्त्र वापरत असतात किंवा सैनिक ज्या विभागामध्ये काम करत असतात त्याच्यावरून जी आडनावं निर्माण झाली आहेत ती सैनिकी मराठी आडनावं आहेत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सैन्यामध्ये जे सेनाधिकारी होते त्यांच्या पदावरून आणि विभागावरून जी आडनावं पडली होती ती कोणती होती. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लष्कराशी संबंधित ज्या काही वस्तू किंवा सेवा असतात त्या सेवा देणारी आडनावं कोणती आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर ही जी काही शस्त्रांशी संबंधित आडनावं आहेत त्याचे आपण जवळपास 7 ते 8 विभाग पाडलेले आहेत. त्या विभागामध्ये वेगवेगळी आडनावं येतात. उदाहरणार्थ पहिला जो विभाग आहे तो म्हणजे तलवारीशी संबंधित आडनावं. मराठा सैनिक जी शस्त्र चालवत असतात किंवा शस्त्राशी संबंधित इतर भाषांमधून मराठीमध्ये जी आडनावं आलेली आहेत की इतर भाषांमधले शब्द आहेत पण जे मराठीमध्ये रूढ झालेले आहेत त्यावरून जी आडनावं पडलेली आहेत ती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आणि ही तलवार संबंधित जी आडनावं आहे ती तलवार संबंधित आडनावं आपण या भागामध्ये पाहायला सुरुवात करणार आहोत. तर पहिलं जे आडनाव आहे ते पहिलं आडनाव आहे आरे. आरे हा संस्कृत शब्द आरी याच्यापासून निर्माण झालेला शब्द आहे. आरे याचा अर्थ होतो तलवार चालवणारा किंवा तलवारीसारखी करवतीसारखी एखादी तलवार चालवणारा सैनिक. दुसरा आडनाव आहे कृपाने. कृपान हा पण एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो की छोटी तलवार, जिला कृपान म्हणलं जातं सर्वसाधारणपणे. ही छोटी तलवार चालवणारा जो सैनिक असतो त्याला कृपाने म्हणलं जात असे. अजून एक आडनाव आपल्याला आढळून येतं ते म्हणजे खरगे किंवा खडगे. हे जे आडनाव आहे हे संस्कृत शब्द खडक याच्यापासून निर्माण झालेलं आहे. संस्कृत भाषेमध्ये तलवारीच्या एका प्रकाराला खडक असं म्हणलं जात असे किंवा खडक असं म्हणलं जात असे. त्याचा उच्चार करणं थोडं मला कठीण जातं आहे. संस्कृतमध्ये थोडा वेगळा उच्चार होतो, आपण मराठी बोलतो त्यामुळे आपल्याला थोडंसं कठीण जातं ते उच्चार जुळवणं. तर एक खडक चालवण्याचा जो निष्णात व्यक्ती असेल त्याला खडगे किंवा खरगे असं म्हणलं जात असे. चौथं जे आडनाव आहे ते म्हणजे खांडे. खांडे हे आडनाव खांडा या तलवारीपासून आलेलं आहे किंवा खांडा या शब्दापासून आलेला आहे. खांडा ही एक प्रकारची तलवार होती जी मोठी वजनदार तलवार असे सरळ पात्याची, त्याच्यावरून हे खांडे आडनाव आलेलं आहे. पाचवं जे आडनाव आहे ते पाचवं आडनाव आहे तमाले. संस्कृतमध्ये तमाल हा शब्द तलवारीसाठी वापरला जातो आणि तमाल या शब्दाचा एक अर्थ तलवार चालवणारा सैनिक असा देखील होतो. सहावं आडनाव आहे ढाले. ढाल वापरण्यात जी व्यक्ती वाकबगार होती त्या व्यक्तीला ढाले असं म्हणलं जात असे. त्याचा दुसरा अर्थ ढाल बनवणारी व्यक्ती असा पण काढला जाऊ शकतो, परिस्थितीवर अवलंबून आहे. मागे आपण म्हणलो तसं की एका मराठी आडनावाच्या अनेक उत्पत्ती सांगता येतात. तसं ढाले हे आडनाव ढाल वापरणारी व्यक्ती, ढाल बनवणारी व्यक्ती किंवा ढालीने लढण्यात निष्णात असणारी व्यक्ती अशा पद्धतीने पण वापरता येत असेल. अजून सातवं आडनाव आहे ते सातवं आडनाव आहे सिपते. त्याचे दुसरे 2 प्रकार आपल्याला दिसतात, सपते किंवा सपाते असं पण त्याचे आपल्याला अपभ्रंश झालेले काही आढळतात. हे मूळ फारसी शब्द सिपत याच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. फारसीमध्ये सिपतचा अर्थ होतो ढाल. आठवं आडनाव आहे तरवारे. हे फारसी शब्द तलवारचा अपभ्रंश आहे. फारसीमध्ये आपण जे शस्त्र वापरतो तलवारीसारखं त्याला तलवार म्हणतात, हाताने चालवणारं शस्त्र. त्याचा मराठीमध्ये झालेला हा अपभ्रंश आहे तरवारे, तलवार चालवण्यात निपुण असणारी व्यक्ती. नववं आडनाव आहे तलवारे. हे ऑब्व्हियसली फारसी शब्द तलवारपासून निघालेला आहे आणि त्याचा अर्थ होतो तलवार चालवण्यात निपुण व्यक्ती. 10वं आडनाव आहे तेगे. तेग हा फारसी शब्द तेगा याच्यापासून निर्माण झालेला आहे. फारसीमध्ये तेगा याचा अर्थ रुंद पात्याची तलवार घेऊन लढणारा सैनिक किंवा रुंद पात्याच्या तलवारीला तेगा म्हणलं जात असे. त्याचा मराठीमध्ये तेगे झाला आहे. त्याचा अर्थ होतो रुंद पात्याची तलवार घेऊन लढणारा सैनिक.
11वं आडनाव आहे धोपे. धोप हा शब्द पण फारसी शब्द आहे. आपल्याला वाटतं की मराठी शब्द आहे, पण धोप हा मूळचा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो मानाची तलवार. तर धोपे याचा अर्थ मराठीमध्ये होतो मानाची तलवार बाळगणारी व्यक्ती. 12वं आडनाव आहे पटाईत. पटाईत हा शब्द फारसी शब्द दांडपट्टा किंवा पट्टा ज्याला आपण म्हणतो, एक प्रकारचं तलवारीसारखं शस्त्र असतं, ते दांडपट्टा किंवा पट्टा चालवण्यात प्रवीण असणाऱ्या व्यक्तीला पटाईत असं म्हणलं जातं आणि ते पुढे जाऊन मराठीमध्ये आडनाव झालेलं आहे. 13वं आडनाव आहे फिरंगे. फिरंगेत हा पण फारसी शब्द आहे. फिरंग हा फारसी शब्द आहे. युरोपियन पद्धतीची सरळ पात्याची जी तलवार असते तिला फिरंग म्हणलं जात असे. त्याच्यावरून मराठीमध्ये आडनाव निर्माण झालं आहे फिरंगे. 14वं आडनाव आहे सैफी, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळतं मुसलमान समाजामध्ये. हा पण मूळचा फारसी शब्द सैफ याच्यापासून सैफी आडनाव निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ होतो तलवार चालवणारी व्यक्ती. सैफी म्हणजे ज्याच्याकडे तलवार आहे अशी तलवार बाळगणारी व्यक्ती. तर ही झाली 14 आडनावं तलवारीशी संबंधित. आता आपण पुढची जी आडनावं आहेत 11 आडनावं सुरा या शब्दाशी संबंधित आहेत किंवा सूर्याचे जे वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यावरून पडलेली 11 आडनावं कुठली आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. पहिलं आडनाव आहे कटारे. हे मूळ फारसी शब्द कट्यार याच्यापासून उत्पन्न झाले आहे. कट्यार हे मध्ययुगीन भारतीय कालखंडात प्रचलित असणारं एक पात्याचं शस्त्र असे, छोटंसं, जे कमरेला कोवलं जात असे, त्याच्यापासून कट्यारे या आडनावाची उत्पत्ती झाली आहे. खंजिरे. खंजिरे हे फारसी आडनाव खंजीर, फारसी शब्द खंजीर याच्यापासून निर्माण झाला आहे. फारसीमध्ये खंजीरचा अर्थ होतो एक प्रकारचा सुरा आणि सुरा चालवणाऱ्या व्यक्तीला म्हणलं जातं खंजिरे. तिसरं आडनाव आहे जंबिये. हे फारसी शब्द जांबियापासून निर्माण झाला आहे. खंजिरासारखे एक अरबी पात्याचं शस्त्र असे, ज्याला अरबीमध्ये जांबिया म्हणलं जात असे, ते वापरणाऱ्या सैनिकाला जांबिया असं म्हणलं जातं. अजून एक मराठीमध्ये आडनाव आहे नस्तरे. न स तरे नाही, नस्तरे, सला त जोडलं आहे. हे नस्तरे जे आडनाव आहे ते फारसी शब्द नस्तर याच्यापासून निर्माण झालेला आहे. नस्तर याचा अर्थ होतो लहान चाकू आणि हा नस्तर बाळगणाऱ्या माणसाला म्हणलं जातं फारसीमध्ये नस्तरदार. तर नस्तरे याचा अर्थ होतो लहान चाकू चालवण्यात पटाईत असणारी व्यक्ती. 5वं आडनाव आहे बिचवे. हे बिचवे हे आडनाव फारसी शब्द बिचवा याच्यापासून निर्माण झालेलं आहे. बिचवा हे शस्त्र असे, शस्त्र 2 ठिकाणी वक्र, दुधारी आणि मुठीवर विंचव्याच्या नांगीसारखी एक परज किंवा पट्टी असणारं जे शस्त्र असतं त्याला बिचवा म्हणलं जातं सूर्यासारखं, आणि त्याच्यावरून बिचवे आडनाव आलेलं आहे. 6वं आडनाव आहे वाखरे. यालाच वस्तारे असं पण म्हणतात. हे फारसी शब्द वस्तारे किंवा वाखरे या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि वस्ताऱ्यासारख्या छुप्या शस्त्राने वार करणारा सैनिक किंवा मारेकरी त्यालाही वस्तारे आडनाव वापरलं जातं. वस्तारा फक्त दाढी करण्यासाठीच वापरला जात नाही मित्रांनो, ते एक प्रकारचं शस्त्र पण आहे आणि त्याचा सराईतपणे वापर केला तर एखादा चांगला व्यक्ती वस्तारा चालवणारा भल्याभल्यांना घाईला आणू शकतो, असा इतिहास आहे. 7वं आडनाव आहे त्रिशूळे. त्रिशूळे म्हणजे त्रिशूळधारी सैनिक, ज्याने त्रिशूळ धारण केलं आहे असा सैनिक, किंवा आपण त्याला म्हणू शकतो शिवशंकर, भगवान शिव आपण म्हणतो की ज्याने त्रिशूळ धारण केले, त्रिशूळे, त्यांच्या नावावरून हे आडनाव पडलेलं आहे. 8वं आडनाव आहे राणे. राणे हे मराठी शब्द रान याच्याशीच पण जोडलं जातं आणि अजून एक त्याला लष्करी आपण म्हणून जोड देऊ शकतो, ती म्हणजे जांबियाचा जो डाव टाकतो त्याला रान असं म्हणतात. म्हणजे एखादा जांबिया चालवणारा सराईत सैनिक असेल, आपण बघितलं जांबिया एक प्रकारचं अरबी पात्यासारखं शस्त्र आहे सूर्याच्या कॅटेगरीमधलं, त्याचा जो एक डाव असतो चालवताना टाकतात त्याला एक रान म्हणतात. त्याच्यावरून जांबियाचा तो एक ठराविक डाव टाकणाऱ्या सैनिकाला राणे असं म्हणलं जाऊ शकतं लष्करी भाषेमध्ये. हे आडनाव याच्यावरूनच पडलं असेल असं अनेक उत्पत्ती आहेत, परंतु कोणी जांबियाचा डाव टाकणारा सराईत सैनिक असेल तर त्याला मराठीमध्ये शक्यतो राणे म्हणलं जाईल. 9वं आडनाव आहे सुरे. सुरा हा तर फारसी शब्द आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. सुरा चालवणारा पटाईत सैनिक किंवा मारेकरी जो असतो, सुरा हा प्रामुख्याने दगेबाजीने किंवा जवळून एखाद्यावर हल्ला करण्यासाठी वापरला जातो, त्यामुळे मारेकऱ्यांचं हे आवडतं शस्त्र आहे सुरा म्हणजे. त्यामुळे सुरा चालवणारा सैनिक किंवा मारेकरी यांचं सुरे हे आडनाव आहे. पुढचं आडनाव आहे सुरेकर. सुरेकरचा अर्थ असा होतो की सुरे म्हणजे एकच आपण म्हणू की सुरा बाळगणारी व्यक्ती आहे. सुरेकर म्हणजे एकापेक्षा जास्त हल्ल्यासाठी सुरे बाळगणारी व्यक्ती किंवा मारेकरी तिला
सुरेकर किंवा फारसीमध्ये सुरेदार असं पण म्हटलं जातं. जर तुम्ही प्रिन्स ऑफ पर्शिया पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये एक तो मारेकरी दाखवलेला आहे, तो एका वेळेला अनेक सुरे फेकत असतो. त्या अर्थाने सुरेकर आडनाव दाखवलं आहे की एकाच वेळेला अनेक सुरे फेकण्यात निष्णात असणारी नेमबाज व्यक्ती, की सूर्याचा नेम लावणारी व्यक्ती, तशा अर्थाने ते आडनाव होतं. 11वं आडनाव आहे सुरेसे. तर सुरेसे हे जे आडनाव आहे मराठीमध्ये आढळतं ते पण फारसी शब्द सुरेवरून आलेला आहे. त्याचाही अर्थ सुरा चालवण्यात प्रवीण किंवा मारेकरी व्यक्ती असा होऊ शकतो. ही झाली 11 आडनावं सूर्याशी संबंधित. आता पुढचा आपण प्रकार बघू की तिसरा प्रकार भाला संबंधित आडनावं. ही पण एक 11 आडनावं आहेत. ती भाल्याशी संबंधित, भाला या शस्त्राशी संबंधित मराठीमध्ये कुठली 11 आडनावं आहेत ते आपण पाहूयात. पहिलं आडनाव आहे इटकरे. इटकरे हा मूळचा मराठी शब्द आहे. इटकरे याचा अर्थ भाल्यासारखं एक शस्त्र धारण करणारा सैनिक. आपल्याला भाला म्हणजे एक लांब काठी बांबूची किंवा धातूची आणि तिला टोकदार एखादं धातूचं शस्त्र बसवलं आहे किंवा टोक बसवलं आहे धातूचा आपण म्हणतो, त्याला आपण भाला समजतो. परंतु भाल्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. तर भाल्यासारखंच एक शस्त्र आहे इटा म्हणून, ते धारण करणाऱ्या व्यक्तीला इटकरे असं म्हणतात. आता इथे आपण शस्त्रांचा इतिहास सांगत नाही आहोत, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. वाटल्यास आपण त्याच्याबद्दल एखादी नवीन मालिका बनवू जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर. इथे काही शस्त्र कुठल्या प्रकारचं होतं एवढंच आपण पाहूयात. डिटेलमध्ये जात बसलो आपण तर इथे व्हिडिओ मोठा होईल. दुसरं जे आडनाव आहे ते आहे प्रासे. प्रास हा संस्कृत शब्द आहे. संस्कृतमध्ये प्रासला भाला असं म्हणतात. त्याच्यावरून प्रासे हे भालाधारी सैनिक असा त्याचा अर्थ मराठी भाषेमध्ये निघतो, म्हणून प्रासे हे पण भाल्यापासून निर्माण झालेलं आडनाव आहे. तिसरं आडनाव आहे बरचे किंवा बर्गे. फारसी शब्द बरची हा भाल्यासाठी वापरला जातो किंवा भाला वापरणाऱ्या विशेष सैनिकाला बरचे असं म्हटलं जातं. बरचीवरून बरचे आणि त्याचं पुढं अपभ्रंश होऊन बर्गे असं झालं आहे. असं एक बर्गे आडनावाची पण उत्पत्ती आपल्याला सांगता येते. चौथं आडनाव आहे भालकरे. भालकरे म्हणजे एकत्र लढणारे भालाईत सैनिक. हे हा मराठी शब्द आहे, फारसी किंवा संस्कृत शब्द नाही आहे. एकत्र लढणाऱ्या भालाईत सैनिकांना भालकरे असं म्हणलं जात असे मध्ययुगीन कालखंडामध्ये. 5वं आडनाव आहे भालाईत. भालाईत म्हणजे भाला चालवण्यात पटाईत सैनिक. हा पण मराठी शब्द आहे. 6वं आडनाव आहे भालाधरे. हातामध्ये भाला धरणारा सैनिक. भाला फक्त लढण्यासाठी वापरला जात नसे, एखाद्या महालाच्या द्वाराजवळ किंवा इतर किल्ल्याच्या रक्षणासाठी जे सैनिक हातामध्ये भाला घेऊन उभे राहत असत त्यांना भालाधरे म्हणलं जात असत. असे भाला धरणारे सैनिक. 7वं आडनाव आहे भाले. भाले म्हणजे भाला फेकून मारण्यात जी व्यक्ती निपुण असे तिला म्हणलं जात असे भाले. 8वं आडनाव आहे भालेकर. भालेकर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भाले बाळगणारी व्यक्ती किंवा लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भाले तयार करणारी किंवा लढाईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाले वापरणारी व्यक्ती, तिला भालेकर असं म्हणलं जात असे. 9वं आडनाव आहे भालेकरी. भालेकरी म्हणजे भाला धारण करणारा सैनिक किंवा हातामध्ये भाला घेऊन उभा राहिलेला पहारेदार. 10वं आडनाव आहे विटेकरी. विटा नावाचं एक भाल्यासारखं शस्त्र होतं जे दोरीने फेकून मारता येत असे. म्हणजे तो शस्त्र समोरच्याच्या छातीमध्ये घुसल्यानंतर फेकून मारलं परत दोरीने खेचता येत असे मागे भाल्यासारखं मोठं शस्त्र, त्याला विटा म्हणत असत. तर विटा हे शस्त्राचा वापर करणाऱ्या सैनिकाला विटेकरी म्हणलं जात असे. ते पण मराठीमध्ये एक आडनाव आहे. 11वं आडनाव आहे साबळे. तर साबळे आडनावाचा पण अर्थ भाला किंवा बरची असा होतो, कारण बरची या शब्दाचा एक अर्थ सब्बल असा पण होतो किंवा त्याला सब्बल असं पण म्हणलं जातं. सब्बल, सब्बले, लचं अपभ्रंश होऊन बऱ्याचदा ळ होतं. तसं साबळे या आडनावाचा पण एक अर्थ भालाईत किंवा बरची नावाचा भाल्याचा प्रकार चालवणारा व्यक्ती असा आपण सांगू शकतो. ही झाली भाल्याशी संबंधित आडनाव. आता चौथा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण तिरंदाजांशी संबंधित 11 आडनावं पाहूयात कोणते आहेत. पहिलं जे आडनाव आहे ते आहे गोफणे. गोफणे म्हणजे हा मराठी शब्द आहे. गोफण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दोरीला दगड बांधून फेकण्यात प्रवीण असणारा सैनिक. आता एखाद्या व्यक्तीला असं वाटेल की गोफण ही तर फक्त पाखरं मारण्यासाठी वापरले जाते. म्हणजे धान्य जेव्हा एक कणसं लागतात शेतामध्ये, धान्य पिकून येतं त्यावेळेला पक्षी ते धान्य खायला येतात, तेव्हा त्यांना हाकलण्यासाठी गोफण वापरले जात असे. पण तुम्हाला माहीत नसेल तर गोफण हे एक प्राचीन शस्त्र आहे. जवळजवळ मानवी उत्पत्तीमध्ये सगळ्यात पहिलं जे शस्त्र कुठलं असेल दुरून फेकून मारणारं तर ते गोफण आहे.
मोठमोठ्या युद्धामध्ये अगदी आपण बघितलं की इस्रायलच्या युद्धामध्ये पण प्राचीन काळामध्ये जे आपल्याला 4000 वर्षापूर्वी 2000 वर्षापूर्वी उल्लेख सापडतात गोफणीचे. रोमन युद्धामध्ये, ग्रीक युद्धामध्ये, त्यानंतर चायनीज युद्धामध्ये पण आपल्याला गोफणीचे उल्लेख सापडतात की स्पेशल लोक असायचे गोफण मारणारे. ते युद्ध चालू होताना 2 सैन्य जेव्हा समोरासमोर यायची तेव्हा सगळ्यात आधी गोफण फेकणारे लोक पुढे यायचे, कारण समोरून सैन्य येत आहे ते जास्तीत जास्त लोकांना लांबून दगड फेकून, नेम धरून दगड फेकून जखमी करणारे जे सैनिक असतात ते त्या काळामध्ये असतात. त्याच्यावरून हे गोफणे हे आडनाव हे सैन्याशी संबंधित आहे. ते त्याचा शेतकऱ्यांनी नंतर शेती किंवा पक्षी मारायला उपयोग नंतर केला असेल, किंवा सैन्यामध्ये जेवढा त्याचा उपयोग होत होता तेवढा नक्कीच असैन्य कार्यासाठी होत नव्हता. तर गोफण एक मोठं शस्त्र आहे, पूर्वीच्या काळामध्ये वापरलं जाणारं, आणि आजही शस्त्र आहे. जर वापरायचं म्हटलं आपण त्याचा व्यवस्थित विचार केला तर गोफण हे मोठं शस्त्र आहे त्या काळामध्ये पण. तर दुसरं जे आडनाव आहे ते दुसरं आडनाव आहे तिरंदाज आहे. तिरंदाज म्हणजे फारसी शब्द तिरंदाज आहे, जो धनुष्यबाणाने लढतो त्या सैनिकासाठी. मराठी शब्द धनुर्धर आहे किंवा संस्कृत शब्द धनुर्धर आहे. तिरंदाज हा फारसी शब्द आहे. तर तिरंदाज हे आडनाव त्या फारसी शब्दावरून आलेलं आहे. तिसरं आडनाव आहे तिरकामटे. तिरकामटे हा मराठी शब्द आहे, म्हणजे धनुष्यबाणासाठी किंवा धनुष्यबाण चालवणाऱ्या सैनिकासाठी मराठी शब्द कोणता आहे? तिरकामटे आहे. फारसी शब्द तिरंदाज, संस्कृत शब्द धनुर्धर, मराठी शब्द तिरकामटा. तर तिरकामटा चालवणारा जो सैनिक आहे, प्रामुख्याने आदिवासी लोक तिरकामटा वापरत, त्यांना तिरकामटे हे आडनाव त्याच्यावरून आलेलं आहे. चौथं आडनाव आहे धनुर्धर. मगाशी मी म्हटलं तसं संस्कृत शब्द आहे. धनुष्यबाण चालवण्यात निष्णात असणाऱ्या सैनिकाला धनुर्धर म्हटलं जातं. आजही काही लोक हे आडनाव गर्वाने लावताना दिसतात की आम्ही धनुर्धर आहोत अशा अर्थाने. सहावं आडनाव आहे निशाणे. निशाणे म्हणजे निशाणबाज, नेमबाज, जो लांबून कुठल्याही शस्त्राच्या आधारे नेम लावू शकतो किंवा निशाण लावू शकतो किंवा समोरच्या व्यक्तीला लांबून नेम धरून मारू शकतो. मग ते शस्त्र कुठलेही असू देत, गोफण असू देत, धनुष्यबाण असू देत, बंदूक असू देत, त्याला निशाणे असं म्हणलं जातं. निशाणेबाज या शब्द आडनावावरून निशाणे शब्द आलेला आहे, त्याच्यावरून ते आडनाव झालेलं आहे. सातवं आडनाव आहे चक्रे. तर चक्र जे आहे ते जवळच्या अंतरासाठी फेकून मारण्याचे एक घातक गोल शस्त्र आहे, आणि हे महाराष्ट्रीयन शस्त्र आहे, भारतीय शस्त्र आहे. हे अस्सल भारतीय शस्त्र आहे, ज्याचा उपयोग आपल्याला महाभारत काळापासून आढळून येतो. अगदी सुदर्शन चक्र धरला आपण तिथपासून ते आत्तापर्यंत राजपूत, पंजाबी लोक पण हे शस्त्र वापरत असत. शीख सैनिक असत ते चक्रम म्हणत असत त्याला. जवळच्या हल्ल्यासाठी फेकून मारणारे घातक शस्त्र होतं, आणि हे खरोखर घातक शस्त्र आहे. आपल्याला अंदाज नाही, जर तुम्ही कधी डिस्कवरी चॅनल वगैरे पाहिलं असेल ज्याच्यावर शस्त्रांचे शो दाखवतात, तर चक्रम किती घातक शस्त्र आहे तुम्हाला तो शो बघितल्यानंतर कळेल. तर चक्रे हे आडनाव आहे त्या चक्रम किंवा चक्र या शस्त्रापासून निर्माण झालेलं आहे. हे फेकून मारण्याचं शस्त्र आहे. आठवं जे शस्त्र आडनाव आहे त्याला म्हणतात बाणमारे. बाणमारे हा पण मराठी शब्द आहे. वेगवेगळ्या बाणांचा मारा करण्यात जी व्यक्ती प्रवीण असे तिला बाणमारे असं म्हटलं जात असे. प्रामुख्याने हा शब्द हेटकरी समाजासाठी आपण वापरू शकतो की जे दुरून जोरदार मारा करत असत, कशाचाही करत असत, दगडांचा करत असत, गोफण वापरत असत, हाताने दगड फेकून मारत असत, तीरकामटा वापरत असत, बाण मारत असत, भाले मारत असत लांबून. ते बाणमारे हे आडनाव आहे ते तिथून आलेलं आहे. नववं आडनाव आहे बाणवीर. बाणवीर म्हणजे धनुर्धर. धनुष्य बाण चालवण्यात प्रवीण असणाऱ्या व्यक्तीला मराठीमध्ये म्हटलं जातं बाणवीर. तर हे मराठीमधलं आडनाव आहे. 10वं आडनाव आहे बाणे. बाणे म्हणजे बाणा पण एक शब्द आहे आपल्याकडे. माझा मराठी बाणा आपण म्हणतो किंवा माझा स्वभाव म्हणतो. तर बाणाचा बाणे झालेलं नाही आहे. बाण सोडण्यात जी व्यक्ती निपुण आहे तिला म्हटलं जात असे बाणे. बाणे आडनाव याच्यावरून आलेलं आहे, बाण सोडण्यात निपुण व्यक्ती अशा अर्थाने. 11वं आडनाव आहे सुदर्शन. पुष्कळ मित्रांचं आपलं आडनाव सुदर्शन असतं. भगवान श्रीकृष्णांच्या अमोघ जे शस्त्र होतं एक प्रकारचं की ज्याला कोणताही प्रतिकार केला जाऊ शकत नव्हतं किंवा ज्याला कोणती तोड नव्हती, असं जे अमोघ शस्त्र होतं त्याचं नाव होतं सुदर्शन. गोलचक्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरून हे आडनाव आलेलं आहे. ही झाली तिरंदाजीशी संबंधित 11 आडनावं. आता आपण बंदूक आणि बंदुकीशी संबंधित 9 आडनावं कुठली आहेत ती थोडक्यामध्ये पाहूयात. पहिलं आडनाव आहे कडाबिने किंवा कडबिने. तर कडाबिने किंवा कडबिने हे जे आडनाव आहे फारसी शब्द कडाबिनीपासून निर्माण झालं आहे. मध्ययुगीन काळामध्ये तोड्याची बंदूक चालवणारे जे सैनिक असत त्या तोड्याच्या बंदुकीला कडाबिन म्हणलं जात असत, आणि ते बंदूक चालवणाऱ्यांना कडाबिनी म्हणलं जात असे. त्याचाच अपभ्रंश होऊन मराठीमध्ये कडाबिने हे आडनाव तयार झालं आहे. त्याचा अर्थ तोड्याची बंदूक चालवणारा सैनिक असा होतो. दुसरं आडनाव आहे करोळ.
करोळ हे आडनाव आहे तुर्की शब्द करावलू याच्यापासून निर्माण झालेलं आहे. करावलूचा अर्थ होतो संरक्षक. संरक्षक म्हणजे जे सैनिक पूर्वी राजाच्या संरक्षणासाठी असत, खास सैनिक जे घोड्यावर बंदूक घेऊन बसत असत, ज्यांना बंदूकस्वार घोडेबाज म्हणत असत किंवा बंदूकस्वार म्हणत असत, त्याच्यावरून हे करोळ आडनाव आलेलं आहे. करावलू या फारसी शब्दापासून, तुर्की शब्दापासून. आणि या करोळ आडनावाची इतरही अनेक अपभ्रंश आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ करोवाळे, करोळे, करवाळ, करवाळे अशा प्रकारची पण आडनावं आपल्याला आढळतात. त्यांचं उगम या तुर्की शब्द करावलूमध्ये सैनिकीदृष्ट्या आपल्याला सापडतो. तिसरं आडनाव आहे गार्दी. गार्दी आडनाव आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं की हे गार्दी आडनाव आहे. या फ्रेंच पद्धतीने प्रशिक्षित जे बंदूकबाज सैनिक असत त्यांना पोर्तुगीज भाषेमध्ये गार्डा म्हणत असत. त्या गार्डाचा अपभ्रंश होऊन गारदी आणि गारदे ही दोन आडनावं महाराष्ट्रामध्ये प्रचलित झालेली आहेत. पाचवं आडनाव आहे, चौथं आडनाव आहे दमाने. दमाने म्हणजे फारसी भाषेमध्ये लहान बंदुकीला दमामा असं म्हणत असत. दमामा म्हणजे लहान बंदूक. लहान बंदूक चालवणारा जो सैनिक असे तो झाला दमामे मराठीमध्ये. पाचवं आडनाव आहे पेदा. पेदा हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द पेदापासून निर्माण झालेलं आहे. त्याचा अर्थ होतो बंदूकधारी सैनिक. पेदा, पेदे, पयादे, पियादे ही जी सगळी आडनावं आहेत ही फारसी शब्द पेदापासून निर्माण झालेली असू शकतात. त्याचा अर्थ बंदूकधारी सैनिक असा होतो. सातवं आडनाव आहे बरकंदाज. बरकंदाज हे आडनाव उत्तर कर्नाटकामध्ये आपल्याला आढळतं, त्यातही खास बेरड जमातीमध्ये आढळतं. हे जे बरकंदाज आडनाव आहे हे प्रामुख्याने फारसी शब्द आहे बरकंदाज. बंदूक शिपाई ज्याला आपण म्हणतो ते बंदूक शिपायांसाठी हा फारसी शब्द वापरला जातो. त्याच्यावरून आडनाव प्रचलित झालेला आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये उत्तर कर्नाटकामध्ये बेरड नावाची एक जात होती. त्या जातीतले लोक हे उत्तम दर्जाचे बरकंदाज होते. सैन्य कुठलेही असो त्याच्यामध्ये बेरड जातीतल्या लोकांनाच भरती केलं जात असे बरकंदाज म्हणून किंवा बंदूक चालवणारे सैनिक म्हणून. आठवं आडनाव आहे बेरड. मगाशी आत्ताच आपण चर्चा केली त्याच्याबद्दल बेरड आडनावाबद्दल. तर पुढचं आडनावच आहे बेरड. ते जातीचं नाव आहे त्यामुळे आडनाव पण होऊ शकतंच. आपल्या भारतामध्ये बहुतेक जातीची नावं आडनाव आहेत. तर बेरड जे आडनाव आहे मराठीमध्ये ते प्रामुख्याने कर्नाटकी बंदूकबाज सैनिक त्यांना वापरण्यात येतं. हे संताजी घोरपड्यांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर झाला होता मुघलांना हरवण्यासाठी. त्याच्या आधी पण ते प्रामुख्याने आपल्याला लढताना दिसून येतात. सत्ता कोणती असो, कधी ते टिपू सुलतानाच्या बाजूने लढत, कधी मराठ्यांच्या बाजूने लढत, इंग्रजांच्या बाजूने लढत, जिथे त्यांना चाकरी नोकरी मिळेल तिथे लढत. हे बेरड लोक असत हे प्रसिद्ध बंदूकबाज होते. त्यांना कर्नाटकी बंदूकबाज सैनिक म्हणत असत. ते सगळ्या राजसत्तांमध्ये त्या काळच्या प्रसिद्ध होते. प्रत्येकाला कर्नाटकी बंदूकबाज सैनिक त्याच्या सैन्यामध्ये हवे असत. हे बेरड आडनाव त्याच्यावरून आलेलं आहे. नववं आडनाव आहे हेटकरी. मगाशीच मी म्हटलं तसं की धनुर्धर आणि बरकंदाज ही भंडारी समाजाची वैशिष्ट्य होती. लांबून मारा करणारे भंडारी सैनिक कुठल्याही सैन्यामध्ये लागत असतात. मराठ्यांच्या सैन्यामध्ये पण किल्ल्यावर प्रामुख्याने हेटकरी लोकांची भरती केली जात असे. हे लोक लांबून दगडांचा, त्यानंतर हातामध्ये कुठली पण गोष्ट सापडू त्यांच्या, लाकूड असेल, दगड असेल, बाण असेल, बंदूक चालवण्यात हे लोक पटाईत असत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मारा करून शत्रूला घाबरवून सोडत असत. ते एवढा प्रचंड मारा करत असत. तर हेटकरी हे पण जे आडनाव आहे ते बंदूक संबंधित आडनाव होऊ शकतं. त्याचा एक अर्थ तसा सांगितला जाऊ शकतो. सहावा जो प्रकार आहे आडनावांचा तो तोफांशी संबंधित आडनाव आहेत. ही पण 11 आडनाव आहेत तोफांशी संबंधित. ती कुठली आहेत आपण थोडक्यामध्ये बघूयात. पहिलं जे आडनाव आपल्याला आढळून येतं मराठीमध्ये ते म्हणजे अरबे, अरब किंवा अराबे. ही आडनावं अजूनही मराठीमध्ये काही लोकांची आढळून येतात. मुस्लिम समाजामध्ये आढळून येतात, काही मराठी लोकांची पण आढळून येतात. ते अराबा हे आडनाव आहे. प्रामुख्याने आपण अराबा शब्द पकडू. हे जे आडनाव आहे हे अरबी शब्द अराबह याच्यापासून निर्माण झालेला आहे. अराबह याचा अर्थ तोफेचा गाडा ओढणारा किंवा सांभाळणारा सैनिक. तोफेच्या गाड्याला अराबा म्हणलं जात असे. त्याच्यापासूनही अराबे आणि आरबे अशी मराठी भाषेमध्ये आडनावं तयार झालेली आहेत. दुसरं आडनाव आहे आतिशे. फारसीमध्ये तोपखान्याला आतशखाना असं म्हणलं जात असत आणि जो कोणी तोपखान्याचा प्रमुख असेल त्याला आतिशदार असं म्हणलं जात असे किंवा आतिशे असं म्हणलं जात असेल. तर ह्या तोपखान्याच्या नावावरून आपण आजही मराठीमध्ये शब्द वापरतो आतिषबाजी केली किंवा दिवाळीला आपण म्हणतो की फटाक्यांची आतिषबाजी केली. तो शब्द या फारसी शब्द आतिशपासून आला आहे कारण जुन्या काळामध्ये तोफांची आतिषबाजी होत असे.
हजारो तोफा किंवा शेकडो तोफा जेव्हा एकाच वेळेला धडाडत असतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आवाज आणि लाईटची रंगरंगोटी लोकांना दिसत असे, लोक घाबरून जात असत. त्यामुळे अतिशय आडनाव जे आहे ते तोफखान्यावरून आलेलं आहे. तिसरं आडनाव आहे गोलंदाज. गोलंदाज हा पण फारसी शब्द आहे, मूळ शब्द फारसी आहे. त्याचा अर्थ गोल आणि अंदाज अशी फोड केली तर गोल शब्दाचा अर्थ होतो गोळा बाळगणारी व्यक्ती आणि तोफची या शब्दाचा अर्थ होतो तोफेचा गोळा डागणारी व्यक्ती. हे दोन्ही शब्द एकत्र करून जो सैनिक आहे जो तोफेमध्ये गोळा टाकतो आणि गोळा डागतो म्हणजे निशाण धरतो, बरोबर नेम धरतो आणि नेम धरून गोळा डागतो, तोफेला बत्ती देतो, त्याला गोलंदाज असं म्हटलं जातं. काही वेळेला तोपची असं पण म्हटलं जातं. चौथं आडनाव आहे जंबुरे. जंबुरे हा पण फारसी शब्द जंबुराक याच्यापासून निर्माण झाले. फारसी शब्द जंबुरक किंवा जंबुरा याच्यापासून जंबुरे हे आडनाव आलेलं आहे. जंबुरा ही एक लहान तोफ होती जुन्या काळामध्ये जी उंटाच्या पाठीवर बसून डागण्यात येत असे किंवा एखादा धिप्पाड माणूस असे तो हातामध्ये घेऊन पण छोटी तोफ डागत असे, तिला जंबुरा म्हटलं जात असे. तिच्यापासून हे जंबुरे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. जामगे हे आडनाव पण फारसी शब्द जामगी याच्यापासून निर्माण झालेला आहे. जामगीचा अर्थ होतो तोफेचा काकडा, म्हणजे तोफेला बत्ती देण्यासाठी जो पलिता वापरण्यात येत असे, काकडा वापरत असे, त्याला फारसीमध्ये जामगी असं म्हटलं जात असे. त्याच्यावरून जामग हे आडनाव निर्माण झालं आहे. सहावं आडनाव आहे तोफखाने. हे मराठीमध्ये आजही आपल्याला आढळतं बऱ्याच लोकांचं. हे फारसी शब्द तोफखाना याच्यापासून निर्माण झालेला आहे. तोफखाना म्हणजे तोफ ठेवण्याची जागा किंवा तोफ्याची रखवाली करणारी अशी व्यक्ती. तोफखाने याचा अर्थ असा होत नाही की तोफखाना बाळगणारी व्यक्ती किंवा तोफखान्यावरचा अधिकारी, त्याला तोफखाने म्हणत नाही, त्यासाठी तोफची हे वेगळं नाव आहे. तोफखाने म्हणजे तोफा ठेवण्याची जागा. फरक समजून घेणं लक्षात आहे. किंवा तोफांची रखवाली करणारी व्यक्ती, तोफा डागणारी व्यक्ती किंवा अधिकारी नव्हे, हे तोफखाने शब्दाचा अर्थ आहे आणि फरक पण आहे तोफची आणि तोफखानामधलं. सातवं आडनाव आहे तोपची. मगाशी मी म्हटलं तसं हे फारसीमध्ये तोफखान्यामध्ये तोफ उडवण्याचे काम करणारी जी व्यक्ती असायची तिला तोपची म्हटलं जात असे. ही जी तोपची असे, हा तोपची रणांगणामध्ये तोफ उडवत असे आणि तोफखाने नावाची जी व्यक्ती आहे ती तोफा सांभाळत असे, त्याची रखवाली करत असे किंवा त्या तोफा साठवून ठेवत असे एका जागी, जी जागा राखत असे तिला तोफखाने म्हटलं जात असे. आपण या दोन आडनावांची गफलत करता कामा नये मराठीमध्ये. आठवं आडनाव आहे बारुदे. बारूद हे आडनाव हे फारसी शब्द बारूद याच्यापासून निर्माण झाले, त्याचा अर्थ होतो तोफेची दारू. नववं आडनाव आहे भांडे. तोफेला फारसी शब्द भांडे असा आहे. म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या पण काही पत्रामध्ये पाहतो आपल्याला किंवा बकरीमध्ये आढळून येतं. अफजल खानाचा वध झाला तेव्हा महाराजांनी भांडी वाजवण्याचे आदेश दिले. भांडी वाजवण्याचे आदेश दिले म्हणजे तोफा उडवण्याचे आदेश दिले. तोफांना त्या काळामध्ये फारसी शब्द भांडी हा वापरला जात असे. तोफेचा आवाज किंवा भांडे वाजवणारा म्हणजे तोफ वाजवणारा किंवा इशारतीसाठी तोफ वाजवणारा एखादा माणूस मोठा आवाज करणारा तोफेसारखा त्याला भांडे असं म्हटलं जात असे. 10वं आडनाव आहे मेखे. हा मेखे हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द मेख याच्यापासून आलं आहे. मेख म्हणजे लोखंडाचा खिळा. एखादी तोफ जर आपल्याला बर्बाद करायची असेल किंवा बंद पाडायची असेल तर एवढी मोठी तोफ तुम्ही उडून नेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. पण तोफेला जिथे बत्ती दिली जाते ते बत्ती देण्याचं जे आपण म्हणतो की होल असतं तोफेमध्ये, त्याच्यामध्ये जर कोणी एक खिळा मारला अशा प्रकारे की तो काढता येणार नाही परत, तर ती तोफ बिनकामाची होत असे किंवा तिचा वापर करता येत नसे, तर त्या खिळ्याला मेख असं म्हणत असत की लोखंडी खिळा जो बऱ्याचदा त्या तोफेमध्ये तोफ बर्बाद करण्यासाठी मारला जात असे. 11वं आडनाव आहे सरबते. सरबत याचा अर्थ आपण जे लिंबू आणि पाणी टाकून पितो त्याला सरबत आपल्याला मराठी भाषेमध्ये माहिती आहे. पण सरबत हा जो शब्द आहे तो फारसी शब्द सरबत्तीपासून आलेला आहे. सरबत्ती म्हणजे वर्षाव करणे. जुन्या काळामध्ये तोफांचा एवढा मोठा मारा केला जात असे की तोफांचा वर्षाव केला, आपण म्हणतो गोळ्यांचा वर्षाव केला, तोफांची सरबत्ती केली, अशा अर्थाने तो शब्द वापरला जात असे. तर सरबते हा जो शब्द आहे तो फारसी शब्द सरबतीपासून आला आहे आणि तोफांचा जोरदार मारा असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ही झाली तोफखान्याशी संबंधित आडनावं. आता आपण 7वा प्रकार जो आहे तो म्हणजे आरमार. तर आरमाराशी संबंधित जी आडनावं आहेत ती जवळपास मला वाटतं 16 आडनावं इथे मला दिसत आहेत. तर आपण पाहूयात ही 16 आडनावं जी आरमाराशी संबंधित आहेत. यातलं पहिलंच आडनाव आहे आरमारे. याचा अर्थ आरमारात सेवा देणारी व्यक्ती.
हा फारसी शब्द आरमार याच्यापासून निर्माण झालेलं आडनाव आहे, आरमारे. त्यानंतर गलबते. तर गलबते हे पण फारसी शब्द गलबत याच्यापासून निर्माण झाला आहे. गलबत म्हणजे एक प्रकारचं मोठं लढाऊ जहाज असेल, त्याच्यावर सेवा देणारा जो खलाशी असेल किंवा त्याच्यावर लढणारा जो सैनिक असेल त्याला गलबते असं म्हटलं जात असे. नंतर ते गलबते असं आडनाव प्रचलित झालेलं आहे. तिसरं आडनाव आहे गुराबे. हे फारसी शब्द गुराबापासून निर्माण झालेला आहे. गुराबा नावाचं एक लढाऊ जहाज जे आरमारामध्ये असे, त्या जहाजावरचा खलाशी किंवा सैनिक याला गुराबे म्हटलं जात असे. चौथं आडनाव आहे तरडे किंवा तरांडे. तरांडा नावाचं एक लढाऊ जहाज असेल प्राचीन काळामध्ये, त्या जहाजावर सेवा देणारा खलाशी किंवा लढणारा सैनिक याला तरडे अथवा तरांडे असं म्हटलं जात असे. तरडे आडनावाच्या अनेक दुसऱ्या पण उत्पत्ती येऊ शकतात, पण ही एक उत्पत्ती सांगितली जाऊ शकते. पाचवं आडनाव आहे तिरुके किंवा तिरके किंवा तिरकटे किंवा तिरकाटे अशी वेगळी वेगळी आडनावं मराठीमध्ये आढळतात. ती तिरकटी नावाच्या 3 डोल काठ्यांचं जे जहाज असे त्याच्यावर जो सैनिक लढत असे किंवा खलाशी सेवा देत असे त्यांना तिरुके, तिरके, मगाशी मी सांगितले तसे तिरकटे किंवा तिरकाटे ही आडनावं त्याच्यावरून निर्माण झालेली आहेत. 6वं आडनाव आहे दर्यावर्दी, जे आपण मागच बघितलेलं आहे. दर्यावर्दी हा फारसी शब्द खलाशी या अर्थाने वापरला जातो फारसीमध्ये. फारसीमध्ये खलाशी, नावाडी, नाकवा यांना दर्यावर्दी म्हटलं जातं. ते आडनाव जसंच्या तसं आपण फारसीमधून मराठीमध्ये घेतलेलं आहे. 7वं आडनाव आहे पगारे किंवा पगार. आता हे आपण जी सेवा चाकरी करतो त्याच्याशी संबंधित जो पगार आहे त्याच्याशी संबंधित आडनाव होऊ शकतं, परंतु पगार नावाची एक छोटी होडी पण आरमारामध्ये असते, तिच्यावरच्या खलाशाला पण पगारे म्हटलं जातं, तिच्यावर सेवा देणाऱ्या खलाशाला. 8वं आडनाव आहे पाले. पाले हे आडनाव पाल नावाच्या सरीसृप प्राण्यावरून पण पडलेलं असू शकतं. त्याचबरोबर पाल नावाच्या लढाऊ जहाजावर सेवा देणारा खलाशी किंवा सैनिक असेल त्याला पण पाले असं म्हटलं जात असेल. 9वं आडनाव आहे मचवे. मचवा हा मराठी शब्द आहे आणि पाल हा पण मराठी शब्द आहे, फारसी शब्द नाही आहे. तर मचवा नावाच्या छोट्या वल्हवता येणाऱ्या जहाजाचा जो सैनिक किंवा खलाशी असते त्याला मचवे असं म्हटलं जात असेल. 10वं आडनाव आहे शिबाडे. शिबाड हा पण मराठी शब्द आहे. शिबाड नावाच्या तोफा बसवून युद्धासाठी वापरता येणाऱ्या मालवाहू जहाजावरून हे आडनाव आलेलं आहे. म्हणजे काही मालवाहू जहाजं असे असतात की वेळ पडली तर ती लढाईसाठी पण वापरता येत असतात तिच्यावर तोफा चढून. अशा प्रकारचं शिबाड नावाची जहाजं मराठा आरमारामध्ये पण मोठ्या प्रमाणात होती, त्यांना म्हणलं जात असं शिबाडे. त्यानंतर 11वं आडनाव आहे बारकसे किंवा भारकसे. फारसीमध्ये बारकस किंवा भारकस हा शब्द मालवाहतुकीची जहाज अशा अर्थाने वापरला जातो. मूळचा फारसी शब्द आहे, त्याच्यावरूनही मराठीमध्ये बारकसे आणि भारकसे ही 2 आडनावं निर्माण झालेली आहेत. 12वं आडनाव आहे गोदे. फारसीमध्ये जहाजं जिथे विश्रांतीसाठी किंवा दुरुस्तीसाठी उभी राहत असत त्याला गोदी असं म्हणलं जातं. त्या जागेला आजही आपण गोदी म्हणतो. मराठी शब्द डॉकयार्डसाठी गोदीच वापरतो आपण कुठल्याही जहाजाच्या. तर गोदे हे आडनाव आहे ते त्या स्थानावरून निर्माण झालेलं आहे जिथे जहाजं विश्रांतीसाठी किंवा दुरुस्तीसाठी येतात. मूळचा शब्द फारसी आहे. 13वं आडनाव आहे जंगजे. हे फारसी शब्द जंगी जहाज याच्यापासून निर्माण झालेलं आहे. फारसीमध्ये लढाऊ जहाजांना जंगी जहाज म्हटलं जातं किंवा जंगी जहाजांचा बेडा असा शब्द आपल्याला मराठीमध्ये आढळतो. तर हे जंगी जो शब्द आहे जंगी जहाज त्याच्यावरून हे जंगजे हे आडनाव आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं. 14वं आडनाव आहे जहाजे. हे जहाज हे आडनाव पण फारसी शब्द जहाज याच्यापासून निर्माण झालं आहे. आपण जहाज म्हणत नाही, आपण बोट म्हणतो मराठीमध्ये, जहाज नाही म्हणत. जहाज फारसी शब्द आहे. 15वं आडनाव आहे ते म्हणजे सुकाणूगीर किंवा सुकाणूदार. ही 2 आडनावं मराठीमध्ये अपवादात्मक आढळतात, पण आढळतात. आजकाल ही आडनावं थोडीशी संक्षिप्त पण झाली आहेत. सुकाणे असं पण आडनाव आढळतं बऱ्याच ठिकाणी. आणि मूळची आडनावं फारसी शब्द सुकाणूगीर याच्यापासून निर्माण झाले आहेत. सुकाणूगीर म्हणजे सुकाणू धरणारा व्यक्ती, त्याच्यावरून हे आडनाव निर्माण झालेलं आहे. 16वं आडनाव आहे हबशी. हबशी आडनाव आपल्याला अब्सिनियातील जे रहिवासी असतात त्यांच्यासाठी लावलेलं आढळून येतं. कारण आपण पाहिलं की इंग्रजांच्या कालखंडापूर्वी आडनाव लावायची आपल्याकडे सक्ती नव्हती किंवा आडनाव आपण लावत नव्हतो भारत देशामध्ये. इंग्रजांचं राज्य आल्यानंतर इंग्रजांनी आडनाव लावण्याची सक्ती केली. त्यावेळेला बहुतेक लोकांनी स्वतःची आडनावं, जातीचीच आडनावं किंवा सेवा जे करत असतात ती आडनावं म्हणून लावली किंवा ती नावच आडनावं म्हणून लावायला सुरुवात केली. तर हापशी जे असतात, जे सिद्धी आपल्याला आजही महाराष्ट्रामध्ये आढळून येतात,
हे कसलेले दर्यावर्दी सैनिक होते. त्यांचे आडनाव आपल्याला हबशी असं अजूनही आढळून येतं काही ठिकाणी लावलेलं, किंवा हबसे किंवा हबशी, बला श जोडून असं त्याचं थोडाफार आपल्याला अपभ्रंश झालेला किंवा शब्द मागे पुढे झालेले अशा पद्धतीने पण ते आढळतं. हबशी जरी नाही आढळते, हबसे, हबशी, हबस असं पद्धतीनं ती आडनावं आपल्याला आढळतात, जी सिद्धींशी संबंधित आहे. जे आपण म्हणलं की जंजिऱ्याचे सिद्धी होते ते मोठे दर्यावर्दी सैनिक होते, खरीच गोष्ट आहे, त्यांच्याशी संबंधित हे आडनाव आहे. 8वा जो प्रकार आहे आडनावांचा ती काही इतर आडनाव आहेत, म्हणजे आपण ज्यांना म्हणतो की मिसलेनियस, की कशातही बसत नाहीत पण आहेत, ती कुठल्या एका खास प्रकारामध्ये टाकता येण्याजोगी नाही आहेत. म्हणजे आपण भालाईत सैनिक घेतले तर 11 आडनावं झाली, तर असं काही 11 आडनावं नाही ती की एकाच प्रकारात बसतील कुठल्या, पण वेगवेगळ्या प्रकारातली शस्त्राशी संबंधित ही आडनावं आहेत. तर ही इतर आडनावं काय ते आपण बघूयात. ती पण 11च आहेत. सुदैवाने दुर्दैवाने म्हणा या विभागामध्ये सगळे आडनावं 11च आहेत. तर पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अंबारे. अंबारे म्हणजे फारसी शब्द अंबारी, हत्तीवर अंबारीत बसून लढणाऱ्या सैनिकाला अंबारे म्हणलं जातं. फारसी शब्द आहे अंबारी, त्याला अंबारे म्हणतात. दुसरं आडनाव आहे कुठारे. तर कुठारे हे आडनाव संस्कृत शब्द कुठार याच्यापासून निर्माण झालं आहे. संस्कृतीमध्ये कुऱ्हाडीने लढणाऱ्या सैनिकाला कुठार असं म्हणलं जातं किंवा कुऱ्हाडीला कुठार असं म्हणलं जातं. आपल्याला माहिती आहे संस्कृतमध्ये अनेक उत्पत्ती होतात एकाच शब्दापासून निर्माण, एकाच शब्दाचे अनेक अर्थ तो शब्द वापरलेला दिसून येतो. कुठार हा शब्द इथे आपल्याला अशा प्रकारे वापरलेला आढळून येतो. तिसरा आडनाव आहे कुऱ्हाडे. कुठार हा संस्कृत शब्द आहे कुऱ्हाडीसाठी आणि कुऱ्हाड हा अस्सल मराठी शब्द आहे. कुऱ्हाड वापरण्यात जो सैनिक लढाईमध्ये प्रवीण आहे किंवा झाडे तोडण्यामध्ये प्रवीण आहे त्याला कुऱ्हाडे असं म्हणलं जातं. चौथं आडनाव आहे तलबदार. तलबदार हे जे आडनाव आहे ते फारसी शब्द तबरदार याच्यापासून निर्माण झाले. तबरदार म्हणजे फारसीमध्ये कुऱ्हाडवाला सैनिक, की ज्याच्याकडे लढण्यासाठी कुऱ्हाड आहे त्याला फारसीमध्ये तबरदार म्हणलं जात असे. कदाचित माझा उच्चार चुकत असेल, फारसीमध्ये चुकत असेल तर दुरुस्त करावं. आणि त्याचं मराठीमध्ये तलबदार किंवा तलबे ही जी आडनाव आहेत ही फारसी शब्द तबरदारपासून निर्माण झालेली आहेत. 5वं आडनाव आहे परशुरामी. हा संस्कृत शब्द परशु जो कुऱ्हाडसाठी वापरला जातो त्याच्यावरून निर्माण झालेला आहे. परशु ही दैवी कुऱ्हाड मानली जाते. म्हणजे साक्षात भगवान शिवशंकरांनी जी कुऱ्हाड दिलेली आहे त्यांचं जे स्वतःचं पाशुपत अस्त्र आहे किंवा परशु अस्त्र आहे ते त्यांनी दिलेलं आहे. ती कुऱ्हाड त्यांनी ज्यांना दिलेली आहे ती वापरणारा सैनिक किंवा ती कुऱ्हाड चालवणारा सैनिक, त्या अर्थाने परशुरामी हे आडनाव आपल्याला आढळून येतं. 6वं आडनाव आहे गदाने. गदाने हे जे आडनाव आहे ते संस्कृत शब्द गदा याच्यापासून निर्माण झालेलं आहे. गदेसारख्या छोट्या मोठ्या शस्त्राने लढणाऱ्या सैनिकाला गदाने म्हणत असत. गदा म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येते की भीम जशी मोठी गदा वापरत असे किंवा हनुमान जशी मोठी गदा वापरत असत, भगवान हनुमान, तशा प्रकारचे आपल्यासमोर काय येते गदा हे आडनाव आहेत. गदा आपल्याला दिसते, पण तशा प्रकारची मोठी गदा मध्ययुगीन कालखंडात वापरली जात नसे. पण त्याचंच छोटं मोठं गदेसारखं रूप असणारी बरीच शस्त्र वापरली जात असत, ज्यांना गुर्ज वगैरे पण म्हणत असत. अशी गदेसारखी छोटी मोठी अनेक शस्त्र अनेक देशांमध्ये वेगवेगळे आढळून येतात. ती वापरणाऱ्या सैनिकांना गदाने असं म्हणलं जात असं. संस्कृत नाव गदा आहे त्याच्यावरून गदाने आडनाव पडले. 7वा जो आडनाव आहे ते म्हणजे गुरगुजे किंवा गुर्जे. आत्ता मी बोलता बोलता बोलून गेलो. फारसी शब्द आहे, गुर्ज हा फारसी शब्द आहे. गदेसारखे मराठी शस्त्र वापरणाऱ्या सैनिकाला गुर्जे किंवा गुरगुजे म्हणलं जात असे, की तो गुर्ज वापरतो लढायला. त्यानंतर 8वं आडनाव आहे सोटे. हसावं का रडावं कळत नाही. सोटा हा पण फारसी शब्द आहे. किती मराठीमध्ये फारसी शब्द आहेत कळत नाहीत. मी जेवढे सांगतो तेवढे फारसीच शब्द आहेत. मला पण कधी कधी आश्चर्य वाटतं. ते सोट्यासारखी एक मोठी काठी जो शस्त्र म्हणून वापरत असे इराणमध्ये किंवा पारसी देशामध्ये, त्याला आपण मराठीमध्ये सोटे असं म्हणतो. की युद्धामध्ये काही फक्त धारदार शस्त्रच वापरली जात असत, लाठीकाठी पण वापरली जात असे. सोटे हे आडनाव हे सोट्यासारखी मोठी काठी फिरवणाऱ्या सैनिकाला उद्देशून वापरलेलं आहे. 9वं आडनाव आहे वज्रे. वज्रे म्हणजे वज्र हा संस्कृत शब्द आहे. वज्रासारखे कठीण शस्त्र धारण करणाऱ्या सैनिकाला वज्रे असं म्हणत असत. किंवा एखादं मोठं आपण म्हणतो की हेवी वेट वेपन, इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे की सहजासहजी न तुटणारं अभेद्य असं एखादं शस्त्र किंवा मोठी जाड तलवार असेल एखाद्या व्यक्तीकडे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर खांडा किंवा तेग ह्या मोठ्या तलवारी होतात, जाडजूड तलवारी असतात, या सहजासहजी तुटत नाहीत. त्या
असं एखादा अभेद्य शस्त्र जी एखादी व्यक्ती वापरते तिला वज्रे असं म्हणलं जातं, की वज्र धारण करणारा किंवा वज्रासारखे शस्त्र धारण करणारी व्यक्ती. हे वजरे म्हणजे जला र जोडून पण एक होऊ शकतं किंवा वजरे वेगळं पण होऊ शकतं. वजरे स्वतंत्र अशी दोन्ही आडनावं आपल्याला आढळून येतात. 10वं आडनाव आहे वाघनखे. युद्धात वाघनखांचा वापर करणाऱ्या सैनिकाला वाघनखे म्हणलं जातं. वाघनखे हे पण आडनाव आहे. 11वं आडनाव आहे हातोडे. मोठ्या हातोड्यासारखं शस्त्र धारण करणाऱ्या सैनिकाला हातोडे म्हणत असतात. पूर्वीच्या काळामध्ये युद्धामध्ये हातोडा पण वापरला जात असे आणि हातोडा हा खास करून चिलखती सैनिकांच्या विरोधात वापरला जात असे, कारण तलवारीने त्यांच्यावर हल्ला करून उपयोग नसे. लोखंडाचं मोठं चिलखत घालत असत हे लोक, पण तलवार त्याला चिलखताला तोडून आत जाऊ शकत नसायची. पण हातोड्याने जर का त्या चिलखतावर मोठा ठोका आणला तर हातोडा आत जरी नाही गेला तरी हातोड्याच्या दणक्याने त्याच्या छातीमध्ये हातोडा बसला तर छातीला दणका बसत असे, डोक्यावर हातोडा बसला लांबून तर डोकं गरगरत असेल. त्यामुळे खास करून हे जे चिलखती सैनिक असतात ते लोखंडाचं किंवा पत्र्याचं पूर्णपणे चिलखत घालून लढत असत. त्याच्याविरुद्ध लढायला जुन्या काळामध्ये हातोडे वापरले जात असत. त्याच्यावरून हातोड्यासारखं शस्त्र धारण करणाऱ्या सैनिकाला हातोडे असं म्हणलं जाऊ शकतं. ते आडनाव पडलेलं. ही झाली काही आपण बघितली की वेगवेगळी शस्त्र, सैनिकी शस्त्र आणि त्या शस्त्रांशी संबंधित असणारी सैनिकी आडनावं. उद्याच्या भागामध्ये आपण पाहूयात लष्करी आडनाव. लष्करी आडनावं म्हणजे लष्कर तळ आणि त्या लष्करी तळाशी संबंधित जे आपण म्हणतो की लढाऊ किंवा बिनलढाऊ जी काही व्यक्ती असतात, वस्तू असतात, त्यानंतर घटना घडतात, सामान साहित्य असतं, दाना वैरण गोटा असतो जो लागतो अन्न पाण्यासाठी सैन्याला, त्याच्याशी निगडीत जी आडनाव आहे ती आडनावं आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये. नेहमीप्रमाणे ही आडनावं आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कळवा. ही नवीन माहिती जर आपल्या उपयोगाची असेल तरी पण आवर्जून कळवा. एखादी गोष्ट राहिली असेल सांगायची तरी पण कमेंटमध्ये लिहा. एखादी गोष्ट बोलताना चूक झाली असेल तरी लक्षात आणून द्या, कारण हा आपल्या सगळ्याचाच शिकण्याचा प्रवास आहे. मी व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सांगतो याचा अर्थ मी गुरुजी झालो आणि तुम्ही विद्यार्थी झाला असं होत नाही. आपण सगळेजण शिकतो आहोत. त्यामुळे काही जर गोष्ट एखादी लक्षात आली, चालता बोलता गफलत झाली तर अवश्य कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत. जर आपण प्रथमच या व्हिडिओच्या निमित्ताने किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून हे अशा प्रकारे आडनावांचा प्रकार सांगणारेच 150 व्हिडिओ आपल्याला या मालिकेतले पाहायला मिळतील. हे अशा प्रकारची तर्कशुद्ध विश्लेषण, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक मांडणी करणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असेल तर पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.